मी अनेक लेख लिहिले, 100पेक्षा अधिक लेख माझे वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाले, पण ते चळवळीच्या अनुषंगानं झाले. आत्मचरित्र लिहावं अशा अनुषंगानं मी ते कधी काही लिहिलेलं नव्हतं, त्याच्यामुळे मी लिहू शकेन का नाही असं मला वाटत होतं. आणि मग जून 2024ला मी ते लिहायला सुरुवात केली आणि सप्टेंबर 2024 मध्ये ते संपवून टाकलं. आई वडील अशिक्षित असणं, वडील कमी शिकलेले असणं, गरिबीमध्ये जीवन जगणं, हे सगळं ठीक आहे, हे बहुतेकांच्या वाट्याला येतं, आपल्याही वाट्याला आलं. वयाच्या 13व्या वर्षी माझा रेल्वे अपघात झाला आणि त्या रेल्वे अपघातामध्ये माझे दोन्ही पाय मांडीच्या वरपासून कापून काढावे लागले. 9वी मध्ये असतानाच वयाच्या 14व्या वर्षी मी शाळेमध्ये पहिला संप केला. नंतर मग त्या संपामध्ये यश मिळालं. मग विद्यार्थी मला नेता म्हणायला लागले. लोकांना म्हणजे त्या गणामध्ये तुम्ही काम करता आणि लोकांना तथागत गौतम बुद्धांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं न्याय देण्याचा प्रयत्न करता. म्हणून जन गण मन माझ्या आयुष्याला पूर्णत्व ज्या स्त्रीने दिली ती माझी पत्नी. आणि 2020 मध्ये कोरोना काळही चालू होता, त्या काळामध्ये तिथं निधन झालं ना, आणि त्यावेळेला मी पूर्णपणे खचलो. माझ्या पत्नीला श्रद्धांजली व्हायची आणि म्हणून अनेक दुःखी लोकांना सुखी करण्याचा प्रयत्न करायचा, ही भावना लक्षात ठेवून मी पुढचं काम सुरू ठेवलं. संघर्ष हा शब्द आपण सहज उच्चारतो, पण या संघर्षाला अनुसरून जगणं काय आणि जगण्यातून आयुष्य घालवणं म्हणजेच संघर्ष. आज पिंपरी चिंचवड शहरात असंच एक व्यक्तिमत्व आहे की त्यांनी आयुष्यभर संघर्ष करत त्या संघर्षातून तरुण वर्गाने, इतर नागरिकांनी भरपूर प्रेरणा घेऊन आपल्या जीवनाला यश संपादन केलंय. आणि याच संघर्षातून आपली कहाणी लिहिताना सुद्धा जन गण मन ह्या शब्दांचा उपयोग करत आपलं आत्मचरित्र लिहिण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचंच प्रकाशन आज होत आहे. आपण त्याच चळवळीतल्या नेत्याला, त्याच लेखकाला आज आपण भेटत आहोत, मानवजी कांबळे सरांना. काका, काय सांगाल, कशा पद्धतीने आपण आत्मचरित्र लिहायची संकल्पना मांडली आणि कशा पद्धतीने याची मांडणी करण्यात आली? मागील अनेक वर्षांपासून, म्हणजे जवळपास 10-15 वर्षापासून माझ्या चळवळीतले अनेक सहकारी, अनेक मित्र मला नेहमी सांगायचे की मानव, तुझा जे एकूण जो जीवनाचा संघर्ष आहे किंवा जीवन जे व्यतीत केले ते एकदा पुस्तक रूपानं मांडलं पाहिजे. पण मी त्याच्याकडे खूप दुर्लक्ष करत गेलो. सामान्य जीवन जगणारा मी कार्यकर्ता आहे आणि असं काय विशेष आहे आपल्या आयुष्यामध्ये की जे आपण लिहावं, लोकांच्या समोर न्यावं आणि मग ते लोकांनी ॲप्रिशिएट करावं, आपल्याला मान्यता द्यावी, असं काय माझ्या आयुष्यामध्ये आहे असं मला वाटत नव्हतं. त्याच्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत गेलो. साधारणपणे 2020 मध्ये माझ्या 61च्या निमित्तानं पिंपरी चिंचवड शहरातल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी एकत्र येऊन माझी 61 सार्वजनिकरित्या साजरी केली. आयुष्यामध्ये कधीही वाढदिवस साजरा न करणारा मी, पण 61 माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या सहकाऱ्यांनी साजरी केली आणि खूप मोठ्या प्रमाणावर साजरी झाली. आदरणीय बाबा आढाव, आदरणीय मेधा पाटकर आणि खूप चळवळीतले नेते ज्यांच्याबरोबर मी काम केलं, करतोय, ते सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्या प्रत्येकानं अशी भावना व्यक्त केली की मानव, तुझे अनुभव लिही, हे रेकॉर्डवर राहिलं पाहिजे. आणि मग मला पण असं उगीच वाटायला लागलं की माझं आयुष्य काहीतरी वेगळं आहे, आपण त्याचा तसा विचार केला पाहिजे. आणि मी त्याचा विचार करत होतो, पण मधल्या सगळ्या धावपळीमध्ये माझ्या आयुष्यामध्ये काही वैयक्तिक अशा काही घटना घडल्या की त्याच्यामुळे मला त्याकडे लक्ष देता आलं नाही. नंतरच्या काळामध्ये मला माझे मुंबईतले एक मित्र आहेत, चंद्रकांत साळसकर म्हणून, मोठे लेखक आहेत, संपादक आहेत. ते माझं कुठं त्यांनी पाहिलं होतं, ऐकलं होतं माहीत नाही, पण ते स्वतःहून फोन करून मला चिंचवडमध्ये भेटायला आले आणि त्यांच्याशी चर्चा करताना मी माझा जो जीवन संघर्ष त्यांना सांगितला, त्याच्यावर ते म्हटले की साहेब, तुमच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहिलं गेलं पाहिजे आणि ते पुस्तक मी लिहिणार, असं ते म्हणाले. आपण एक 4-5 बैठका घेऊ आणि त्या बैठकांमध्ये तुम्ही मला तुमचा जीवनप्रवास सांगा, मी माझं व्यवस्थितपणे ते पुस्तकामध्ये संकलित करून एक चरित्र तुमचं मी लिहितो, असं ते म्हटले. पण त्यांच्या कामातल्या व्यस्ततेमुळे, माझ्या व्यस्ततेमुळे आमच्या बैठका काही झाल्या नाहीत. आणि मग नंतर माझा एक मित्र आहे, सहकारी आहे, माझा तरुण सहकारी आहे, गिरीश वाघमारे. तो म्हटला, काका, आता तुम्ही इतरा कोणाची वाट पाहूच नका, तुम्ही स्वतःच ते पुस्तक लिहा. मी अनेक
लेख लिहिले, 100पेक्षा अधिक लेख माझे वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाले, पण ते चळवळीच्या अनुषंगानं झाले. आत्मचरित्र लिहावं अशा अनुषंगानं मी ते कधी काही लिहिलेलं नव्हतं, त्याच्यामुळे मी लिहू शकेन का नाही असं मला वाटत होतं. पण एकदा ठरवलं की आता आपण हे चरित्र, आपलं आत्मचरित्र लिहायचं, आणि त्याला एक टाईम बाउंड मी ठरवलं की 4 महिन्यामध्ये लिहून पूर्ण झालं पाहिजे. बापरे. आणि मग जून 2024ला मी ते लिहायला सुरुवात केली आणि सप्टेंबर 2024मध्ये ते संपवून टाकलं. क्या बात. हा प्रवास माझा म्हणजे विशेष असा आहे की एकतर मागासवर्गीय कुटुंबामध्ये जन्म होणं, आई वडील अशिक्षित असणं, वडील कमी शिकलेले असणं, गरिबीमध्ये जीवन जगणं, हे सगळं ठीक आहे. हे बहुतेकांच्या वाट्याला येतं, आपल्याही वाट्याला आलं, त्यात काही विशेष नाही. पण वयाच्या 13व्या वर्षी माझा रेल्वे अपघात झाला आणि त्या रेल्वे अपघातामध्ये माझे दोन्ही पाय मांडीच्या वरपासून कापून काढावे लागले. माझ्या आईवडिलांच्यावर खूप मोठा आघात होता. एकतर माझे वडील मुळात पहिलवान होते. माझे दोन्ही भाऊ शाळेमध्ये हुशार होते. मी थोडासा अड्डल असं त्याला म्हणता येतं, त्याला असं म्हणजे मठ्ठच म्हटलं तर चालेल. म्हणजे पण मला जरा व्यायामाची वगैरे आवड होती. वडिलांना पण असं वाटायचं की ठीक आहे, नाही शिकलं तर हरकत नाही, ह्याला पैलवान करून टाकू आपण. नाही पैलवान झालं तर पोलिसात जाईल, मिलिटरीत जाईल, कुठेतरी जाईल, असं वडिलांची आमच्या अपेक्षा होती. आणि 13व्या वर्षी माझा अपघात झाल्यामुळे मात्र मग वडिलांच्यावर तो आघात झाला. वडिलांनी माझ्याबद्दल एक स्वप्न पाहिलं होतं. मी वयाच्या 6व्या वर्षापासून तालमीमध्ये जात होतो आणि अशा परिस्थितीमध्ये माझा अपघात झाल्यानंतर माझ्या कुटुंबानं ज्या यातना भोगल्या त्या अतिशय भयान अशा स्वरूपाच्या होत्या. मला काय वाटत नव्हतं, मी लहान होतो, 13 वर्षाचा, मला माहीत नव्हतं की अपंग झाल्यामुळे काय होतं, पाय नसल्यामुळे काय होतं, याच्याबद्दल मला काही जाणीव नव्हती. ते नंतर कळालं मला, पण त्यावेळेला काय कळत नव्हतं. त्या संकट काळामध्ये मग मी दवाखान्यात येऊन बरा झाल्यानंतर मला माझी अपंगत्वाची जाणीव होणे असे माझ्या आईवडिलांना कायम वाटायचे आणि ते मला सारखे तशा पद्धतीची वागणूक द्यायचे. सर्वसामान्य मुलांसारखं मी जगलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. पण ते शक्य नव्हतं, शारीरिकदृष्ट्या ते शक्य नव्हतं. पण तरीही प्रयत्नपूर्वक माझे कुटुंबीय, माझे सर्व सहकारी, माझे मित्र मला माझं अपंगत्व जाणवेल असं काही वाटावं असं काही वागतच नव्हते माझ्याशी. मला शाळेमध्ये मित्रभर खूप चांगले मिळाले. माझ्या शारीरिक परिस्थितीचा जाणीव ठेवून त्यांनी मला तशी वागणूक दिली आणि त्याच्यातून मग पुढे हे एकूण माझा प्रवास झाला. मग माझा पिंडच मुळात थोडासा बंडखोर असल्यामुळे 9वीमध्ये असतानाच वयाच्या 14व्या वर्षी मी शाळेमध्ये पहिला संप केला. नंतर मग त्या संपामध्ये यश मिळालं. मग विद्यार्थी मला नेता म्हणायला लागले. 9वीला असताना विद्यार्थ्यांचा नेता झालो मी. शाळेमध्ये थोडासा आगाव असल्यामुळं थोडंसं अभ्यासामध्ये मागं पडत होतो. ते लक्षात आल्यानंतर माझ्या भावांनी आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं की आता तुला पाय नाहीत, तू आता नोकरी व्यवसाय चांगला म्हणजे कष्टाचं काम नाही करू शकत, तर तुला आता बुद्धीनं तुला काय व्यवसाय करता येईल का अशा पद्धतीचं शिक्षण तुला घेतलं पाहिजे आणि म्हणून तू शिक्षणात लक्ष दिलं पाहिजे. मला ते जाणवलं, मी ते लक्षात ठेवलं आणि 10वी नंतर मी इतका सिरियस झालो अभ्यासाच्या बाबतीमध्ये. 11वीला म्हणजे त्यावेळेस जुनी SSC, 11वीला मी आमच्या पिंपरीच्या नवमहाट शाळेमध्ये पहिल्या क्रमांकानं SSC उत्तीर्ण झालो. मग पुढे कॉलेजमध्ये कुठं जायचं, पुण्यामध्ये कॉलेजला जाता येत नव्हतं, पिंपरीमधनं जाणार कसं. मग जवळ तिथे चिंचपूरमध्ये जैन कॉलेज होतं. त्या जैन कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला. तिथे कॉमर्स ब्रँचला प्रवेश घेतला. दरम्यान आणीबाणी जाहीर झाली. त्या आणीबाणीच्या सुरुवातीला मी समर्थक होतो. त्याचं कारण असं की पिंपरीमध्ये राहत होतो, 2 नंबरचे व्यवसाय असे तिथे दारूचे धंदे, मटक्याचे धंदे चालायचे, ते सगळे बंद झाले. शांतता झाली, गुंडगिरी संपली. आम्हाला वाटलं आणीबाणी चांगली आहे. कॉलेजमध्ये ज्यावेळेला इथे आलो त्यावेळेला ते प्राध्यापकांची चर्चा, विद्यार्थ्यांची चर्चा आणि बाकीच्या एका बातम्या ज्या ऐकत गेलो की हे व्यक्ती स्वातंत्र्यावर मोठा हमला आहे आणीबाणी म्हणजे, आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये आपल्या स्वातंत्र्यावर गदा येणार आहे हे लक्षात आल्यानंतर त्याच्यानंतर आणीबाणीच्या विरोधामध्ये होणाऱ्या आंदोलनामध्ये मी विद्यार्थी दशेमध्ये असताना सहभागी झालो. त्या काळामध्ये जॉर्ज फर्नांडिस असतील, रामविलास पासवान असतील, नंतर जयप्रकाश नारायणजी असतील, चंद्रशेखरजी असतील, ह्या सगळ्या लोकांच्या संपर्कामध्ये त्या काळामध्ये मी आलो. SM जोशी, नानासाहेब गोरे,
पु ल देशपांडे, बाबा आढाव, भाई वैद्य यांच्या संपर्कात आल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा एक विचार जो लोकशाही समाजवाद मानतो किंवा जो सामाजिक समता मानतो, जो संविधानाला मानतो, त्या विचाराच्या एकूण त्या नेत्यांच्या सगळ्या संस्कारामध्ये माझीही जडणघडण झाली. आणि पुढे जाऊन मग युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं, विद्यार्थ्यांचं नेतृत्व केलं, महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचं नेतृत्व केलं, अनेक लढाई यशस्वी केले. काही ठिकाणी अपयश मिळालं, काही ठिकाणी त्रास झाला, काही ठिकाणी मार खाल्ला, काही ठिकाणी आणखी बऱ्याच गोष्टी झाल्या. आणि मग त्याच्यामधनं BCom झाल्यानंतर पुन्हा विद्यार्थीच राहायचं, विद्यार्थी आंदोलन करायचं म्हणून मग LLB ला ॲडमिशन घे, MBAला ॲडमिशन घे, काय MCom कर, असं करत 10 वर्ष मी विद्यार्थी राहिलो. कॉलेजचा विद्यार्थी मी 10 वर्ष राहिलो. आणि त्या काळात मी विद्यापीठामध्ये आंदोलनं केली, सगळीकडे आंदोलनं केली. त्या काळामध्ये समाजवादी काँग्रेसची एक विद्यार्थी संघटना होती, सुरेश कलमाडे त्याचं नेतृत्व करायचे. ओके. त्यांच्या विरोधामध्ये पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचं पॅनल बनवून निवडणूक लढलो, 2 जागा निवडून पण आणल्या, हे सगळं केलं. आणि मग तो कॉन्फिडन्स वाढत गेला. मला ते असं वाटतं गेलं की आपण काहीतरी करू शकतो. लोकांना त्रास व्हायचा माझ्याकडे पाहून. मी 3 चाकी सायकल फिरतो, मी अशी दादागिरी करतो, मी असं काहीतरी लोकांच्यावर प्रभाव पाडायचा प्रयत्न करतो, लोकांना त्रास व्हायचा. पण त्यांच्याकडे त्या नजरेत मी माझ्याबद्दलचा द्वेष पाहिला की मला पूर्ण आणखी असं वाटायचं की नाही, ह्यांच्या छाताडावर बसून काहीतरी केलं पाहिजे. आणि मग मी जास्त करायला लागलो, आणि मी जास्त ॲक्टिव्हिटी करायला लागलो. तर यामध्ये नरेंद्र दाभोळकरांचा पण विचार तुम्ही खूप चांगलं पोचवत आलात. त्यांच्याविषयी काही आठवणी किंवा काही पुस्तकात मांडलेत का? हो, नरेंद्र दाभोळकरांच्या बद्दल म्हणजे मी साधारणपणे 1981 मध्ये विषमता निर्मूलन शिबिरामध्ये सामील होत गेलो, बाबा आढावच्या नेतृत्वाखाली जे व्हायचे. आणि त्याच्यामध्ये नरेंद्र दाभोळकरांची माझी ओळख झाली. दाभोळकरांचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम मी जवळनं पाहिलं. दाभोळकरांना मी ओळखत होतो अगोदरच, पण ते एक कबड्डीपट्टू म्हणून. ओके. पिंपरीमध्ये अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा झाल्या. आणि त्याच्यामध्ये साताराच्या संघामधून नरेंद्र दाभोळकर खेळायचे. ओके. ती खाकी चड्डी घातलेली, बनियन घातलेली, मला ते अजून दाभोळकर आठवतात. आणि खूप चांगले म्हणजे ते चांगल्या पद्धतीची एंट्री करायची कबड्डीमध्ये. ओके. आणि त्यांनी जो अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केल्यानंतर जो विचार मांडला, समाजामध्ये अंधश्रद्धेमुळं जे एकूण जे सगळे भयानक प्रकार होत आहेत त्याच्या विरोधामध्ये जाऊन म्हणजे सामाजिक मान्यता ज्या आहेत त्या सगळ्या मान्यतांना आव्हान देत दाभोळकर सरांनी ज्या संयमितपणे, ज्या लोकशाही पद्धतीनं आणि ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीनं अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये आपली भूमिका मांडली, कुठल्याही श्रद्धेचा अपमान न करता अंधश्रद्धाला टार्गेट करून त्यांनी जे काम केलं, त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे आकर्षित झालो होतो. त्यांचं नेतृत्व स्वीकारायला मला काय त्याच्यामध्ये कमीपणा वाटला नाही. त्यांना मी मदत करत गेलो कायम. त्यांच्या कार्यक्रमामध्ये मी सहभागी होत गेलो, त्यांच्या काय जी शक्य असेल ती मदत करत गेलो. मी कधी त्या संस्थेचा सभासद नाही झालो. ओके. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी कधी सभासद झालो नाही, परंतु त्यांचा सहानुभूतदार, त्यांचा समर्थक म्हणून मी कायम काम करत राहिलो. आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळा नरेंद्र दाभोळकर सरांची हत्या झाली, हत्या झाल्यानंतर मग हे काम पुढे नेण्याची जे एकूण सगळ्या युवकांमध्ये एकूण जी उमेद पाहिली, त्यांना मदत करावी अशी माझी भावना झाली. त्या सगळ्या तरुणांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की मानव सर तुम्ही पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष व्हावं. आणि मग ते दाभोळकर सरांना श्रद्धांजली द्यायची आणि दाभोळकर सरांचं काम पुढे न्यायचं या भावनेनं मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पुणे जिल्ह्याचा अध्यक्षही झालो. आणि आता ते थोडं माझ्या ऐपतीप्रमाणे मी ते काम करतो. या आत्मचरित्राला जन गण मन हे नाव ठेवण्याचं काही विशेष कारण आहे? म्हणजे कसं आहे की काही लोकांनी सुचवलं संघर्ष योद्धा करा, माझा जीवन संघर्ष असं काहीतरी नाव द्या, असं काहीतरी सुचवलं. आमचे मित्र आहेत चंद्रकांत साळसकर म्हणून, त्यांना मी म्हटलं नाव काय असावं या पुस्तकाला. मग त्यांनी ते पुस्तक वाचलं, हस्तलिखित वाचलं. हस्तलिखित वाचल्यानंतर मग ते त्यांनी असं सुचवलं की तुम्ही ज्या पद्धतीने काम करता आहात हे नाव तुम्हाला कसं वाटतंय बघा म्हणले. की कायम जनतेमध्ये राहून
भारताचं जे राष्ट्रगीत आहे जनगण मन अधिनायक जय हे, ते ज्या पद्धतीनं इथल्या सर्वसामान्य लोकांना सामावून घेतं, तसं तुम्ही सगळ्या समाजातल्या लोकांना किंवा सगळ्या प्रकारच्या लोकांना, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना, संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना, अपंगांच्यासाठी म्हणून काम करणार, ह्या सगळ्या लोकांना तुम्ही संघटित करता, त्यांना बरोबर घेता, त्यांच्याबरोबर काम करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करता. हे भारतीय संविधानाला अपेक्षित असलेलं काम तुम्ही करता. आणि भारताच्या नागरिकाला ज्या पद्धतीनं काम करण्याची आवश्यकता आहे ते काम तुम्ही जबाबदारीने करता. ते लोकांच्यापर्यंत नेण्याचं काम तुम्ही करता. तुमच्या मनामध्ये लोक आहेत, तुमच्या मनामध्ये देश आहे, तुमच्या मनामध्ये समाज आहे, तुमच्या मनामध्ये संविधान आहे, आणि लोकशाहीला अभिप्रेत असलेलं काम तुम्ही करता. तथागत गौतम बुद्धांचं गण हे जे हे आहे विशेषण आहे, लोकांना म्हणजे त्या गणामध्ये तुम्ही काम करता आणि लोकांना तथागत गौतम बुद्धांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं न्याय देण्याचा प्रयत्न करता. म्हणून जन गण मन असं नाव तुमच्या जर चरित्राला असेल तर तुम्हाला कसं वाटेल? मला इथं खूप पटलं, मी मान्यता दिली, आणि मग ते जन गण मन असं या पुस्तकाचं नाव ठरलं. हे पुस्तक लिहिताना असा काही प्रसंग आहे का तिथं तुम्ही भावनिक झालात किंवा एक खूप आयुष्यातल्या खूप मोठ्या प्रसंगाला उजाळा? असे खूप प्रसंग आहेत. एखादा त्याच्यामध्ये म्हणजे अगदी माझी पत्नी ज्या वेळेला तिचं जेव्हा निधन झालं, म्हणजे मी दोन्ही पायानं अपंग, कुठल्याही प्रकारचं उत्पन्न साधन माझ्याकडे नाही, अशा परिस्थितीमध्ये शरीरानं धडधाकट असणारी अतिशय सुंदर दिसणारी मुलगी आणि पुण्यामध्ये एका पुना कॉलेजसारख्या फॉरवर्ड कॉलेजमध्ये शिकलेली मुलगी, ती माझ्या प्रेमात पडावी, तिने मला लग्नाची ऑफर द्यावी, आणि म्हणजे मला असा आश्चर्याचा धक्का दिला त्यांनी माझ्याशी लग्न करण्याचा म्हणून. आणि त्या संघर्षामध्ये लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध असणं स्वाभाविक आहे, इतरांचाही विरोध होता, माझ्या घरच्यांचाही थोडासा माझ्या मोठ्या भावाचा विरोध होता, परंतु तिनं असं म्हटलं की मला लग्न करायचं तर मी मानुषी करेन. आणि असं म्हटल्यानंतर मग आमच्याही घरच्यांचा नाईलाज झाला, माझं लग्न लावून दिलं गेलं. मला असं कधीच वाटलं नव्हतं की माझं लग्न होईल, आणि मी असं ठरवलं की आपल्याला कोण मुलगी देणार नाही मला माहिती आहे, अशा माणसाला कोण मुलगी देतो, आणि ते माझ्या डोक्यामध्ये नव्हतंच कधी, पण तिनं ते माझ्या डोक्यामध्ये घातलं. आणि संसार सुख काय असतं ते तिच्यामुळं मला पाहायला मिळालं. माझ्या आयुष्याला पूर्णत्व ज्या स्त्रीने दिली ती माझी पत्नी. मला 2 मुलं झाली, माझा व्यवसाय चांगल्यानंतर सुरू झाला, व्यवस्थित सगळं झालं. ती पूर्णपणे माझ्यामध्ये सामावून गेली होती. तिच्या स्वतःच्या कुठल्याच अपेक्षा तिनं कधीच व्यक्त केल्या नाहीत. माझ्यासारखा नवरा करणं म्हणजे तिला बाहेर घेऊन जाता, मला कधी बाहेर घेऊन जाता नाही आलं, तिच्याबरोबर मी कधी फिरलो नाही, तिच्याबरोबर कधी मी एन्जॉयमेंट केली नाही, सगळं काही केलं नाही. पण तिनं कुठलीही अपेक्षा न ठेवता केवळ आणि केवळ माझं आयुष्य सुखी करायचं, मला आनंदात ठेवायचं एवढ्यासाठी तिनं खूप मेहनत केली, खूप कष्ट केले, खूप त्याग केला, सगळा स्वार्थ तिनं सोडून दिला. 35 वर्ष त्या माझ्या मिसेसने माझ्याबरोबर संसार केला, आणि अचानक तिला कॅन्सरसारखा एक दुर्धर आधार झाला. आणि 2020मध्ये कोरोना काळही चालू होता, आणि त्या काळामध्ये तिचं निधन झालं ना, आणि त्यावेळेला मी पूर्णपणे खचलो होतो. असं मला वाटलं की आता काय माझ्या जीवनामध्ये अर्थ नाही. इतकं सगळं म्हणजे खूप प्रयत्न केले, माझी आर्थिक स्थिती चांगली आहे, मी सगळे व्यवस्थित आहे, खूप प्रयत्न केले, परंतु त्या प्रयत्नाला यश मिळालं नाही. लोक सांगायचे तुम्ही खूप लोकांसाठी काम केले, तुमच्या घरात आयुष्यामध्ये दुःख कधी येणार नाही, तुम्हाला असं होणार, तुमच्या मिसेसला काही होणार नाही असं वाटायचं. मी 15 दिवस एक हॉस्पिटलच्या दारामध्ये बसलेला असायचो मी, आज बरी होईल, मग बरी होईल, पण नाही झालं. आणि ती गेल्यानंतर मात्र मला जाणवलं की मी एकटा आहे. मी पूर्णपणे काय त्याला म्हणतो आपण, मला सांगता येईल, मला तो शब्द नाही माझ्याकडे तो. तर अशा पद्धतीची अवस्था, एकटेपणाची भावना त्याच्यामध्ये निर्माण झाली. त्यातून कसं बाहेर पडायचं हा प्रश्न माझ्यासमोर होता. मी त्यावेळा असं म्हटलं सुद्धा एकदा आमच्या जवळच्या सहकाऱ्यांना, एक तर मी आता काम पूर्णपणे बंद करेन, नाहीतर खूप काम करेन,
हा एकतर माझ्या मिसेसच्या आठवणीमध्ये खूप काम करेन, नाहीतर ती गेल्यामुळं मी काम पूर्णपणे बंद करेन. पण हा मधला मार्ग पुन्हा मी गौतम बुद्धाचा अनुयायी आहे, सम्यक मार्गाचा अनुकरण करतो. आणि मग ते दुःख थोडंसं बाजूला ठेवून ह्याच्यापेक्षा अधिक दुःखी लोक समाजामध्ये आहेत हे भावना लक्षात ठेवून माझ्या पत्नीला श्रद्धांजली व्हायची आणि म्हणून अनेक दुःखी लोकांना सुखी करण्याचा प्रयत्न करायचा ही भावना लक्षात ठेवून मी पुढचं काम सुरू ठेवलं. हे खूप हा खूप माझ्या आयुष्यातला खूप तसा असा गंभीर प्रसंग आहे असं मी समजेन. आजच्या युवकांनी कोणता संदेश घ्यावा आपल्या पुस्तकातून असं तुम्हाला वाटतं? मी ह्या पुस्तकामधनं माझ्या अनेक प्रकारचे संघर्ष त्याच्यामध्ये नोंदवलेले आहेत. मग अपंगाची चळवळ असेल, माझी विद्यार्थ्यांची चळवळ असेल, माझं वैयक्तिक आयुष्य असेल, शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, कामगारांची आंदोलनं असतील, प्रशासनाशी कशा पद्धतीने पत्रव्यवहार करावा किंवा प्रशासनाकडून सामाजिक काम कसं करून घ्यावं, लोकांची कामं कशी करून घ्यावीत, अशा संदर्भातले अनुभव त्या पुस्तकामध्ये आहेत. युवकांना जर वाटलं माझं आयुष्य प्रेरणादायी असं प्रेरणा जर त्यांना घ्यायची असेल तर माझ्या तारुण्यातल्या सगळ्या अवस्थांमधनं, सगळ्या आंदोलनांमधनं, इव्हन माझ्या ह्या तरुणांनी जर हा संघर्ष सगळा पाहिला तर प्रशासनाबरोबर आपले कसे निगोशिएशन असावेत, प्रशासनाशी संबंध कशा प्रकारे प्रस्थापित करून प्रश्न सोडून घेतले पाहिजेत. संघर्षच करायचा असेल तर सर्व प्रकारच्या आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवत केवळ प्रश्न महत्त्वाचा ठरवून त्या प्रश्नावर टार्गेट करून त्या प्रश्नाला सोडवण्याच्या दृष्टिकोनातून कसे प्रयत्न करावेत याची अनेक उदाहरणं ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला माझ्या ग्रंथामध्ये, या आत्मचरित्रामध्ये तुम्हाला दिसतील. मी खूप आंदोलनं केली, खूप मोर्चे काढले, खूप धरणे केले, खूप सत्याग्रह केले, खूप उपोषणे केली, सगळं केलं. आणि ते सगळं करत असताना सरकारी यंत्रणांनी विरोधामध्ये काम केलं, माझ्या विरोधामध्ये कारवाई करण्याचा प्रयत्न केला, सगळं केलं. मी एक व्यवसाय असा करतो ज्या व्यवसायामुळं माझ्यावर इन्कम टॅक्स, सेल टॅक्स अशा पद्धतीचं पण लोकांचं लक्ष होतं. ते सुद्धा कसं सहन करता येईल, कशा पद्धतीने पुढे जाता येईल, आपल्याला प्रामाणिकपणे कसं काम करावं आणि प्रामाणिकपणे कष्ट केल्यानंतर व्यवसाय प्रामाणिकपणे व्यवसाय केल्यानंतर तुम्ही त्या व्यवसायामध्ये कसे यशस्वी होऊ शकता याचं सुद्धा जर तुम्हाला उदाहरण पाहायचं असेल तर या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसेल. फुले शाहू आंबेडकरी छत्रपती शिवरायांच्या विचाराने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना यामधनं एक विचार पुढे घेऊन प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचं आयुष्य कसं असावं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर या पुस्तकामधनं कळेल अशी माझी किमान अपेक्षा आहे. नक्कीच आपण बघू शकतो पुस्तकाच्या पानामागचं मन आणि त्या मनात दडलेला अनुभव, राग, अडचण, संघर्ष या प्रत्येक गोष्टीसाठी हे पुस्तक वाचणं किती गरजेचं आहे. आणि आत्ताच्या युवा पिढीला एक साधा विचार जरी या पुस्तकातून आला तरी या पुस्तकाचं सार्थक झालं असं आपण मानूयात. आज आपल्यासोबत मानवजी कांबळे यांनी या पुस्तकातून आपला बराचसा संघर्ष आपल्यासोबत व्यक्त केला आहे. आपण हा पाहावा. मी राजवार बोल, व्हिक्टोरी न्यूज.